नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता चांगला कडक उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, बऱ्याच जणांना उन्हातून आल्यावर त्रास होतो, थकवा येतो किंवा काही काहींना खूप उन्हाळी लागते. अशा वेळेला शरीराला मस्त थंडावा मिळाला तर किती बरं वाटेल. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त आंबट गोड आमसुलाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे. ज्यांना ज्यांना उन्हाळ्यामध्ये त्रास होतो त्यांनी जर ही आमसुलाची चटणी खाल्ली तर त्यांचा थकवाही दूर होईल आणि शरीर छान थंडगारही राहील. आणि तुम्हाला खरं सांगू का, ही चटणी बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि साहित्यही खूपच कमी लागतं. आणि बऱ्याच जणांना काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये भूक लागत नाही. अशा लोकांनी जर ही चटणी खाल्ली, तर त्यांना जेवणही पोटभर जाईल आणि 2 घास जरा जास्तच जातील. तर आता आमसुलाची चटणी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलं. आता काय करायचं, काही आमसुलाचे तुकडे यामध्ये घालायचे आणि हे आमसुलाचे तुकडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आमसूल धुवून घेताना एक काळजी घ्यायची, की आमसूल पिळून घेताना त्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. तर आता चटणी बनवण्यासाठी इथे मी एक उकळी घेतली आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आमसूल घालायचे. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घालायची. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. आता एकतर यामध्ये जिरे घाला किंवा जिऱ्याची पावडर घातली तरी चालते. आणि त्याचबरोबर थोडा गुळाचा खडा यामध्ये घालायचा. गूळ घातल्यामुळे काय होतं, चटणी छान आंबट गोड तयार होते आणि खायलाही खूप चटक-मटक लागते. आता हे सर्व साहित्य छान उकळीमध्ये कुटून घ्यायचं. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम अशी चटणी तयार करून घ्यायची. आणि तुम्हाला खरं सांगू का, ज्यांना उन्हाळ्यामध्ये त्रास होतो त्यांच्यासाठी ही आमसुलाची चटणी म्हणजे एक वरदानच आहे. आता ही चटणी अशी पण तुम्ही चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा जेवणामध्ये तोंडी लावायला घ्या. आणि ही चटणी तयार केल्यानंतर 7 ते 8 दिवस सहज टिकते. त्यामुळे ही चटणी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करता ना, त्यावेळेला जर ही चटणी जेवणाबरोबर तोंडी लावायला असेल, तर तुमचा उन्हाळ्याचा थकवा सुद्धा कमी होईल. शरीराला थंडावा सुद्धा मिळेल आणि उन्हाचा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. तर आता यामध्ये तुम्ही खाण्याचे कच्चे तेल सुद्धा घालू शकता. पण इथे मी तेल थोडे गरम केले आहे. आता कडकडीत तेलामध्ये थोडा हिंग घालायचा आणि ही हिंगाची फोडणी मस्त चटणीवर घालायची आणि फोडणी घातल्यानंतर मस्त चटणी एकजीव करून घ्यायची. आता ही चटणी जर तुम्ही गरम-गरम चपातीबरोबर खायला घेतली ना, तर तुम्ही 1 चपाती खात असेल तर 2 चपात्या नक्कीच खाल. आणि उन्हाळ्यामध्ये अशी आंबट गोड चटणी जर जेवणामध्ये असेल, तर जेवणाची रंगतही वाढेल आणि 2 घास जरा जास्तच जातील. तर मंडळी, तुम्हाला ही आंबट गोड आमसुलाची चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. गरम-गरम वरण-भात असो किंवा तांदळाची खिचडी असो, त्याबरोबर खायला तर ही चटणी एकच नंबर लागते. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने ही आंबट गोड आमसुलाची चटणी नक्की बनवा. आणि तुम्हाला खरं सांगू का, अशी ही आंबट गोड आमसुलाची चटणी खाण्याची मजा खरं तर उन्हाळ्यामध्येच असते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चटणी आवडेल, इतकी चवीला भारी लागते. आणि तुम्ही पाहिलंच असेल, बनवायला साहित्यही खूप कमी लागतं आणि 5च मिनिटात मस्त आंबट गोड चटणी तयार होते. तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा ही चटणी नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.